everyone, good morning and welcome you all to Riya Gharat Vlogs. Let's begin a new day with a new vibe and a new energy. तर हा असणार आहे माझा फर्स्ट व्लॉग. फर्स्ट नाही म्हणता येणार बिकॉज मी ह्या आधी सुद्धा काही शूट्स केलेले आहेत, बट आय वॉज नॉट दॅट कॉन्फिडंट इनफ की मी ते काही पोस्ट करेन. बट हा मी पोस्ट करणार आहे, सो म्हणून मी म्हणते हा फर्स्ट एवर व्लॉग. तर बघूया कसा व्लॉग होतो आहे. आणि जसं आताच दिवाळी संपली आहे आणि वेकेशन्स अजून चालू आहेत, सो आम्ही म्हटलं कुठेतरी जाऊया. पहिले आमचं प्लॅन होतं की 1 डे, बट नंतर ते 2 डेजसाठी झालं आणि खूप सारे पॉस्टपोनमेंट्स. ॲक्च्युली हा प्लॅन आमचं खूप आधीपासून होता, बट खूप पॉस्टपोनमेंट्स, कॅन्सलेशन्स. आता तर ऑलमोस्ट कॅन्सल झाला होता, बट वी समहाव मॅनेज की तो सक्सेसफुल होईल आणि तो फायनली आज सक्सेसफुल होतो आहे. आणि आम्ही अर्ली मॉर्निंग निघणार आहोत, लाईक 5 o'clockला. आता वाजल्यात 4:45 आणि मी ऑल सेट आहे जायला. आय डोंट नो बाकीचे किती रेडी झाले आहेत अजून, बट मी तरी रेडी आहे. मीन्स मला उठायची सवय आहे डेली लवकर, सो त्यामुळे मी लवकर उठून आवरले पटापट. आणि आम्ही कुठे जातो आहे आणि कोण कोण असणार आहे हे तुम्हाला कळेलच जसं जसं ब्लॉग पुढे कंटिन्यू होईल तसा. सो यू पीपल स्टे ट्यून. सो आम्ही इकडे निघालो आहे आणि इथे आता आमच्या इकडे गावामध्ये भवानी मातेचं मंदिर आहे, तिथे दर्शन घेऊन आणि मग निघणार. सो इकडे आमची जर्नी फायनली स्टार्ट झालेली आहे आणि भेटूया आपण आता पुढे. सो आता आम्ही ते हॉल्ट घेतला एक आता ब्रेकफास्ट करायला. लेट्स सी आम्ही काय ब्रेकफास्ट करतो. इकडे सगळ्यांनी हॉल्ट घेतला आहे. दिवस प्युअर व्हेजमध्ये घ्यायचं आहे थर्सडे. आम्ही आलो एकविरेला. चल अशिरा. सो वी आर ॲट एकविरा टेम्पल आणि आमचं दर्शन वगैरे सगळं घेऊन झालं आहे. खूप छान असं दर्शन झालं. आता आमचं पुढे काही वेगळे प्लॅन्स आहेत. आता सगळं आमचं दर्शन आणि फोटोज वगैरे घेऊन झालं आहे. सो आम्ही कझिन्स ट्रिपला आलो आहे. आता आम्ही विलाला आलो आहे. आमचं लंच वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम्ही विला बुक केला आहे. सो तिकडे आलो आहे. आता तुम्हाला मी विला दाखवते कसं आहे. खूप 3 BHK आहे आणि खूप सुंदर आहे. सो बघा मी विला टूर देते कसं आहे ते. सो याचं नाव आहे माउंट मनोर. इथे एंट्री केल्या गेल्या इथे कार पार्किंगसाठी आहे. इथे एंट्री केल्या गेल्या पाळणा आहे आणि ही एंट्री आहे. सो हा आहे हॉल स्पेशियस. इकडे किचनसुद्धा आहे. इफ आम्हाला काही बनवायचं असेल तर इकडे सगळं आहे. हा आहे हॉल. इथे TV साठी आहे. इथे ओपन होऊन गॅलरी आहे गेस. आणि ही आहे फर्स्ट रूम खाली. सो ही आहे एक रूम आमची. ही एक रूम आहे आणि आता वरती वर सुद्धा 2 रूम आहेत. सो मी दाखवते. सो ही आहे एक अशी रूम, अनदर रूम. आणि इथे सुद्धा मास्टर बेडरूम आहे ही. आणि ही आहे 3rd रूम. ही सुद्धा मास्टर बेडरूम आहे. फक्त ती मगाशी दाखवली तिच्यामध्ये AC नाही आहे, बाकी सगळ्या रूममध्ये AC आहे. खूप छान असे बेड्स वगैरे पण आहे तिथे. आणि इथे असं गॅलरी टाईप आहे. हे बघा छोटीशी गॅलरी आहे मस्त. इथे आजूबाजूला खूप विलाज आहेत, सगळीकडे विलाज आहेत. आणि हा आहे आमचा स्विमिंग पूल. सो इथे असं स्विमिंग पूलसुद्धा आहे आमच्या विलाला. ते मी बाहेर जाऊन दाखवतेच. आणि ही आमची इकडे गाडी पार्क केलेली आहे. हा बघा दिवेश. दिवेश हाय.
सो हा आहे स्विमिंग पूल. आता हे सगळे रेडी होत आहेत स्विमिंग पूलमध्ये जायला. सो जसं मी दाखवलं खूप छान असा विला आहे. मीन्स 3 BHK स्पेशियस आहे. आम्ही आरामात 6 पीपल त्याच्यामध्ये अकोमोडेट होऊ शकतो. आणि प्लस स्विमिंग पूलसुद्धा आहे. सो आम्ही तिथेसुद्धा एन्जॉय करू. आणि आणखीन आमचं लंच वगैरे झालं आहे. ते ॲक्च्युली काही शूट नव्हतं केलं कारण की सगळ्यांना इतकी भूक लागली होती की ते शूट करायलाच नाही भेटलं. खूप पटापट सगळं झालं. सो आता फ्रेशनअप होतो आणि मग स्विमिंग पूलमध्ये जाऊ. सो मी दाखवते स्विमिंग पूलमध्ये पण खाली कसं आहे ते. सो इथे आम्ही आता स्विमिंग पूलमध्ये हे लोक उतरणार आहेत. स्विमिंग पूलमध्ये हे लोक स्विमिंग पूलमध्ये काय पकडत आहेत रे? हे स्विमिंग पूलमध्ये मासे पकडतायत, कचरा पकडतायत, ते कचरा काढतायत स्विमिंग पूल मधला. आणि हा खूप सुंदर असं स्विमिंग पूल आहे. आय मीन असं हे वॉटर फ्लो वगैरे खूप छान आहे इथे. कोण बघतोय? आणि हा मुलगा कचरा काढायची कामं करतोय. दिव्याची मम्मी बघत असतील तर तुम्ही बघा, हा घरी काम नाही करत आणि इकडे किती काम करतोय जस्ट बिकॉज त्याला स्विमिंग पूल मध्ये जायचंय. सो वी आर ऑल सेट फॉर डिनर नाव. आणि आता आम्ही 8 वाजले ऑलमोस्ट. सगळे फ्रेशनअप झाले आहेत, बाथ वगैरे घेतले, सगळ्यांचं स्विमिंग पूलमधून एन्जॉय करून झालं आहे. आणि आता आम्ही जातो आहे डिनर करता. तर कुठे जातो आहे बघू आता ते. इकडे आम्ही एक छोले भटुरे, पावभाजी सगळ्यांनी वेगवेगळं मागवलं आहे. काय काय छोले भटुरे, पावभाजी, मसाला डोसा वगैरे. आणि आमचं डिनर चालू आहे आता.